अलिबागच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून म्हणजेच सिव्हिल हॉस्पिटलमधून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे। रविवारी 28 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला। या घटनेची माहिती मिळताच मनसेचे अलिबाग तालुका अध्यक्ष सिद्धू म्हात्रे यांनी एका मित्राचा फोन येताच तातडीने सिव्हिल रुग्णालयात धाव घेतली आणि घटनास्थळाची पाहणी केली। रात्रीची वेळ असल्याने आणि सुदैवाने त्या ठिकाणी कोणताही रुग्ण किंवा कर्मचारी उपस्थित नसल्यामुळे एक मोठी जीवितहानी टळली आहे। मात्र सर्वसामान्य जनतेच्या हक्काच्या असलेल्या सार्वजनिक रुग्णालयाची ही दयनीय अवस्था आता गंभीर प्रश्न उभा करत आहे। हा थेट रुग्णांच्या जीवाशी चाललेला खेळ असल्याचा संताप मनसेचे सिद्धू म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे। या घटनेनंतर सिद्धू म्हात्रे यांनी प्रशासनाकडे तातडीने संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली आहे। तसेच या हलगर्जीपणाला जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि रुग्णालय परिसर सुरक्षित करण्याची आग्रही मागणी त्यांनी केली आहे। सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाला अजिबात माफी नाही। सार्वजनिक रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही प्रशासनाची आहे। अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन छेडले जाईल, असा इशारा सिद्धू म्हात्रे यांनी दिला। जनोदयकरिता सचिन मयेकर, रेवदंडा।